खिडकी पण मला उघडायला भीती वाटते। हे बघा कोणच नाही बसलेलं आहे आणि इथे असे सगळं नारळाचं हे सगळं पडलेलं आहे। पाऊस आणि वादळ भरपूर आले ना त्यामुळे। हा बघा हा असा आहे बांबू। तर मित्रांनो ही आहे ती कमाल काकडी ज्याच्या शोधात आपण इथे आलेलो। कुठली? श्रावणी भेंडी। तर इकडे बघा 1 2 3 काय वारा सुटलाय बापरे। झाड कसं खतरनाक हलतंय। 5वा का 6वा दिवस आहे आज हा पाऊस पडण्याचा। पूर्ण मुंबईमध्ये ना जोरदार पाऊस आहे आणि जेव्हा असा पाऊस पडतो जेव्हा असं मोसम तयार होते ना तेव्हा आपल्याला काय खायची इच्छा होते तर गरमागरम वडापाव, कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी हे खायची इच्छा होते। पण आहे ना याच्या व्यतिरिक्त ना आपण आहे ना रानभाज्या देखील खाऊ शकतो कारण की त्या शरीराला देखील खूप चांगले असतात। तर ना आमच्या इथे विलेपार्ले मार्केट आहे तर त्या मार्केटमध्ये आता आपण जाणार आहे आणि बघणार आहे की आपल्याला ना कुठल्या कुठल्या रानभाज्या मिळतात। रानभाज्या असंख्य आहेत म्हणजे मी मोजू नाही शकत इतक्या रानभाज्या आहेत पण त्या काही जास्त कोणाला माहिती नाही। तर मी आता बघूया विलेपार्ले मार्केटमध्ये जाणार आहे आणि रानभाज्या सगळ्या शोधणार आहे आणि जेवढ्या पण मला रानभाज्या मिळतील ना त्या मी सगळ्या घेऊन येणार आहे आणि मग घरी येऊन मस्तपैकी त्याचे ना साफसफाई करून कटिंग वगैरे करून आठवड्याभरासाठी आपल्या ह्या रानभाज्या होऊन जातील मिळाल्या तर। पण आता आपण काय करूया माहिती आहे काय जाऊया कुठे विलेपार्ले मार्केटला। पण विलेपार्ले मार्केटला जाण्या अगोदर आहे ना ही खिडकी आहे आमच्या हॉलची आणि समोर आहे ना अशोकाचं झाड आहे। आता अशोकाचं झाड तुम्हाला माहिती असं उभं असतं पण गेले 5 ते 6 दिवस आहे ना मुसळधार पाऊस पडतोय आणि इतका प्रचंड वारा सुटलाय ना तर ते अशोकाचं झाड आहे ना लिटरली असं 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 गोल गोल फिरतं आणि ही माझी जी खिडकी आहे ना हिला टच होऊन जातं आणि ते झाड आहे ना पूर्ण असं झालंय। तर मी ना काही शॉर्ट्स घेते ना ते तुम्हाला दाखवतो आणि मग त्यानंतर आपण जाऊ कुठे विलेपार्ले मार्केटला रानभाज्या शोधायला। बघा एवढा वारा सुटलाय ना आणि हे बघा हे झाड बघा। तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये पण म्हणालेलो की ना हे जे झाड आहे ना हे एवढं लवचिक आहे बघा। हे असं पूर्ण इथपर्यंत ना खिडकीपर्यंत टच होतं। हे बघा इथपर्यंत बेडरूमच्या खिडकीपर्यंत ते जातं। आता कसं वारा सुटलाय ना तर त्यामुळे म्हणजे विचार करा ना हे झाड किती लवचिक असतं। पण फक्त वारा आला त्यानंतरच फक्त हे हलतं अदरवाईज नाही। अदरवाईज एकदम उभं असतं। आज कसा वारा जाम सुटलाय ना त्यामुळे। आणि आज आहे ना 6 दिवस झालेत कंटिन्युअस पाऊस चालू आहे। मगाशी खूप वारा आलेला पण आता पावसाला सुरुवात झाली। रात्रभर त्याचा पाऊस पडतोच आहे पण मगाशी जोरात वारा आलेला आणि आता जोरात म्हणजे एकदम मुसळधारच पडतोय। हे बघा खिडकीवर पूर्ण फॉग आलेला आहे म्हणजे विचार करा बाहेर कसला पाऊस आणि कसला वादळ आलेले आणि इतका पाऊस पडतोय ना मी खिडकी पण मला उघडायला भीती वाटते। हे बघा बापरे एवढा तुफान पाऊस आहे ना आज बापरे बाप काय विचारू नका। हे बघा झाडं बिडाला पूर्ण हालतात आहे। बापरे बंदच करावं लागेल। जाम म्हणजे जामच जोरात पाऊस आहे। हे बघा कंदील पण जात येत हातच बाहेर जात नाही। बापरे खतरनाक। आज काय माहित काय होणार आहे। नशिबाने आज आम्हाला रिक्षा मिळाली आणि आता आम्ही आहोत रिक्षेमध्ये आणि चाललो आहे थेट पार्ला मार्केटमध्ये। कारण की पार्ला मार्केटमध्ये ना बहुतांश ना आपल्याला ना तिथे ना रानभाज्या म्हणजे पावसाळ्याच्या जेवढ्या भाज्या आहेत ना तिकडे मिळतात। तर आज मला जेवढ्या पण रानभाज्या दिसणार आहेत ना त्या मी सर्व घेणार आहे आणि त्याचं काय करणार आहे ना त्यासाठी आपल्याला म्हणजे घरी जाऊन बघावं लागेल की त्याला आपण काय करायचं आहे ते। तर आता आपण काय करूया पहिला तर जाऊया फटाफट पार्ला मार्केटमध्ये। ही बघा ही जी भिंत आहे ना ही आहे माझ्या शाळेची भिंत आहे आणि त्या भिंतीच्या पलीकडे आहे माझी शाळा जिचं नाव आहे परांजपे विद्यालय। आणि आता आपण पुढे पोहोचलोय कोल्ड डोंगरी साईडला आणि ही जी सोसायटी आहे ना ही आहे विजयनगर आणि या सोसायटीच्या आतमध्येच आहे माझी शाळा परांजपे विद्यालय। हा बघा हा आहे तो गेट जिथून मी 10 वर्ष आज जायचो शाळेमध्ये। तर मित्रांनो हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर विलेपार्ल्याचं। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आणि आपण पोहोचलो आहे विलेपार्ले मार्केटमध्ये। तर इथून सुरू होतं विलेपार्लेचं मार्केट। आता पोहोचलोय आम्ही कुठे विलेपार्ले मार्केटमध्ये बसलोय। इथे मस्तपैकी गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि तिथूनच ते मार्केट होतं सुरू
तर आपण ना त्याच तिकडे थांबूया आणि तिथून ना मार्केट एक्सप्लोर करत करत आहे ना आपल्याला जायचं आहे कुठे पार्ला स्टेशनमध्ये जायचं आहे. कारण की ना त्या भाज्या ना तशाच तुम्हाला मिळणार, मार्केट तसंच येते. म्हणजे इथून जे सुरू होईल ना आता जे मंदिर आहे ना गणपती बाप्पाचं, तिथून ते मार्केट सुरू होतं, भाजी मार्केट, आणि ते असं सरळ जाऊन राईटला विलेपार्ले स्टेशनपर्यंत आहे ते. तर आपली इथे एक ताई पण आहे, त्या ताईकडे पण जाऊया आणि ताईला पण विचारूया की तिच्याकडे कुठल्या रानभाज्या म्हणजे ज्या पावसाळी भाज्या आहेत त्या आहेत की नाही ते. बरं आहे, पाऊस पण थोडासा आता कमी झाला. मग अशी बघितलं ना तुम्हाला आपल्या घरातून जो किती पाऊस पडतो ना, पण आता पाऊस पण कमी झालेला आहे. 4-5 दिवस मेरे होतो. तर मित्रांनो, ही आहे ती कमाल काकडी ज्याच्या शोधात आपण इथे आलेलो. आणि आता आपण आहोत पार्ला मार्केटमध्ये. आणि इथे पाऊस आहे ना, तर त्यामुळे ना मार्केटमध्ये बघा कोणच नाही बसलेलं आहे. आणि इथे असे सगळं नारळाचं हे सगळं पडलेलं आहे, पाऊस आणि वादळ भरपूर आले ना त्यामुळे. तर ही आहे ती कमाल काकडी. आता ही आपण काय करूया, ही घेऊया एवढी आणि घरी जाऊन बघूया ह्याचं काय करू शकतो ते. चला मित्रांनो, आपण पोहोचलो आहे आपल्या ताईजवळ. बघा इतका पाऊस आहे ना, आज धोधो पाऊस पडलाय, पण ताईनी तरी पण दुकान लावलेलं आहे. समोर त्या साईडला गणपती बाप्पाचं मंदिर तुम्हाला दाखवलं आणि त्या मंदिराच्या थोडंसं पुढे आलात ना, तर इथे आहे ताईचं हे व्हेजिटेबल. सगळं इथे तुम्हाला ना पावसाळी भाज्या वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला इथे ना ताज्या ताज्या मिळतील. आणि मी इथे आलो आहे खास म्हणजे पावसात ज्या मिळणाऱ्या भाज्या असतात, सीझनल भाज्या, त्या इथे घेण्यासाठी आलो आहे. तर ही तर मला खूप आवडीची आहे. ही आहे कुठली, श्रावणी भेंडी. तर ही जी तुम्हाला समोर दिसतात ना भेंडी, ही कवळी कवळी आहेत आणि एकदम हिरवीगार नाही आहेत, लाईट हिरवीगार आहेत. तर हिला म्हणतात श्रावणी भेंडी. आणि हे जे समोर तुम्ही बांबूचं बघतात ना, तर ह्याला बांबूचीच भाजी बोलतात. आणखीन याला बरंच नाव आहे, काहीतरी कंद वगैरे असं पण बोललं जातं. आणि इकडे पण बघा इथं अशा रानभाज्या वगैरे आहेत. हे बघा, त्या सगळ्या पावसाळ्यात सीझनल मिळणाऱ्या ह्या भाज्यात आणि ह्या खूप खाल्ल्याने ना शरीराला खूप चांगल्या असतात. तर ते आपण ताईलाच विचारूया यांची नावं. पौर्णिमेपासून पाऊस सुरू झाला, पाऊस काय थांबत 6वा दिवस आहे आजचा, 6वा दिवस. आता सोमवारी 8 दिवस होते. हा, चांगलं व्यवस्थित आलं नाही की मी तुम्हाला बोलवणार शकतो. तर ही तर आपण ही घेतली आहे श्रावणी भेंडी. आणि ही कुठली आहे, आंबट चुका. हा, आंबट चुका. आंबट चुका. चुका. हा, तर ह्या भाजीचं नाव आहे आंबट चुका. आता ती कशी बनवतात ते आपल्याला नंतर जाऊन घरी बघावं लागेल. त्याची आमटी होते, या नॉर्मल होती डाळ होते, या तुमच्या डाळी ऍड करून डाळ केली जाते. अच्छा, म्हणजे आमटी वगैरे जी होते. हा, या अळूच्या भाजीमध्ये मिक्स करतात. तसं काय अळू खासतं ना, तर हे टाळलं की नाही खात. अच्छा, चला ही एक आपण घेतली आहे. हे आंबट चुका. हा टाकळा. हा टाकला ना, मला ह्याच्या 2-3 जोड्या दे. हा, हा टाकळा घेतलाय आपण. त्यानंतर हे कुरडू. काय, कुरडू. कुरडू. कुरडू, अच्छा, ही आहे कुरडू भाजी. हा हा, ह्याच्या 2 दे. हा, आणि नंतर ही आहे पोळशी. पोळशी. ही 2 माणसांना किती लागेल तेवढे म्हणून हे पाठचं हे काढणार ना, मध्ये कमी होणार. हा, मग 4 दे, 4. हा, ही घेतली फोडशी. आणि आपले हे राहिले बांबू. हे मला खूप आवडतात. हे त्याचं काय करता तुम्ही किरलाचं? ते बिरड्याच्या भाजीमध्ये टाकणार. बिरडाची भाजी, हा. त्याची कापं होतात. हा, बिरड्याची भाजी आणि कापड 2 दे मला. 2 हे मोठे आहेत ना, हे 2 दे. बटाटा नाही वापरणं काही दिवस हेच वापरेल. हा, पावसामुळे जास्त भाज्या नाही आल्या ना, नाही आल्या पावसाळ्यात. पावसामुळे जास्त भाज्या नाही आल्या. हा बघा, हा असा आहे बांबू. ही ना एकदम म्हणजे बटाट्याची कमतरता पूर्ण करते. आणि हे कसं जरा ना तुरट लागते, पण ही खायला खूप टेस्टी आहे. तर आपण घेतलेत हे बांबू. पावसामध्ये ओले झालेत ना. सावकाश हाताला लागेल. ओके. हा, गेले 6 ते 7 दिवस आहे ना भरपूर जोरात पाऊस पडतो ना, त्यामुळे ना भाज्या पण येत नाही. आणि ताई येते वसईवर येते ना, वसईवर ताई येते. आणि आज बघा इथे तुम्ही बघतील ना, तर तुम्हाला ना पार्ला मार्केट पूर्ण ना खाली दिसेल, रिकामा दिसेल ना. तर इथे ना खूप सारी गर्दी असते भाज्या वगैरे घेण्यासाठी. पण तरी पण इतक्या पावसात आहे ना ताईने इथे हे दुकान लावलेलं आहे.
आणि मी पण आज अचानक आलेलो तर बोललो आज आलोय तर मग या भाज्या घेऊनच जातो. चला आता आपण सगळ्या भाज्या पॅक करू आणि घरी जाऊ. पुरेशा भाज्या मिळाल्या नाही. हा काय आलं? अचानक आल्यावर पुरेशा हा म्हणजे आज मी अचानक आलो ना त्यामुळे, नाहीतर मग मी ताईला सांगूनच ठेवलेलं. हा आणि हे भेंडी पण आहेत ना, ही खूप टेस्टी लागतात. ही त्याला बांबू टाकू. ह्या 1 2 हे बघ, ही पण आहे काय? ही कुठली आहे ना? ही पण आहे ना? कोरडी तुमचीच आहे. हा. आणि भेंडी ही आहे ना? हो. आणि ही भेंडी. चला एवढी आपण घेतली पावसाळ्यातली भाजी. ही आठवडाभर होईल. हा. तर हे बघा, मार्केटमध्ये जाऊन आलो आणि नशिबाने ना मला इतक्या साऱ्या रानभाज्या ह्या मिळालेल्या आहेत. आता मी ना तुम्हाला कुठल्या कुठल्या मी रानभाज्या आणल्यात ना त्या तुम्हाला दाखवतो. पहिला ही पूर्ण पिशवी खाली करतो. ऍक्च्युली अजून पण आहे ना, म्हणजे पाऊस जास्त असल्या कारणाने ना, ताई बोलली आपल्याला की पाऊस जास्त असल्या कारणाने रानभाज्या तितक्या आल्या नाहीयेत, नाहीतर अजून आपल्याला भरपूर पावसाळी रानभाज्या भेटल्या असत्या. तर मी तुम्हाला एक एक दाखवतो की मी कुठल्या रानभाज्या यावेळेला आणल्यात त्या. तर हे बघा, हा पहिला जो बांबू सारखा दिसतो ना, तर हा आहे शिंद म्हणतात त्याला. पण हा कसा जेव्हा पहिला पाऊस वगैरे पडतो ना तेव्हा ना ह्याचा जो कवळेपणा असतो ना तोच काढला जातो. आणि ही भाजी ना तुरट लागते टेस्टला. आणि ना ह्याच्यामध्ये ना आपण बटाट्यासारखा याचा वापर करतो. आणि ही भाजी कुठे बिरड्याची भाजी वगैरे ना त्यामध्ये मिक्स करायला मस्त लागतं. इथून कट करायचंय, इथून कट करायचं आणि जो कवळा कवळा भाग आहे ना तो काढताय. आणि हे जे वरचं साल आहे ना हे आपल्याला पूर्णपणे सोलायचं आणि त्यातला कवळा भाग काढत आहे. तर इथे आहे माझ्याकडे हे शिंद आहे आणि ही आहे ताजी ताजी. बघतील ना यांचा कलर, बघतील ना पोपटी कलर आहे आणि एकदम कवळी कवळी आहे. तर ही आहे श्रावणी भेंडी. तर ही पण मी घेऊन आलेलो आहे. तर ही आहे श्रावणी भेंडी. हा आहे टाकळा. हा पण खूप टेस्टी लागतो. मला काही एवढी नावं नव्हती माहिती, तर ताईने सांगितली त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो. तर ही टाकळा पण मस्त लागते भाजी. कांद्यावरती फ्राय वगैरे करून आहे ना ती मस्त लागते भाजी. आणि काय म्हणाले, पालक मध्ये जेव्हा आपल्याला म्हणजे बोलतो ना खवखवतं ना थोडंफार कधी, तेव्हा ना हे खवखवपणा जाळण्यासाठी कचन हा पाला यूज केला जातो. इथे आणखीन आहे टाकळं आणि ही आहे फोडशी. ही पण भाजी ना खूप मस्त लागते. तर इथे आहे फोडशी. तुम्हाला माहिती आहे की नाही, किंवा ही तुम्ही तुमच्या घरी बनवली आहे की नाही हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ही फार मला वाटतं तर कमी लोकांनी खाल्ली असेल, पण तरी पण आपण बघूया. तर तुम्ही जर खाल्ली असेल ना तर जेन्युअनली मला कमेंट करून सांगा की ही म्हणजे खाल्ली आहे की नाही. तर मी तुम्हाला दाखवतो आता, कारण की मी त्या दिवशी मार्केटमध्ये गेलो ना फिरत फिरत, तेव्हा मला हे दिसलं आणि मी तेव्हा अचानक त्यांना विचारलं सुद्धा हे काय म्हणून. तर इकडे बघा 1 2 3. तर ही आहे, ह्याला म्हणतात कमल काकडी म्हणतात. आणि खूप जरा एवढीशी हेवी आहे. आणि ना इथून आपल्याला कट करायचंय, इथून कट करायचंय. हे वरचं साल आहे ना हे काढायचंय. आणि ज्या म्हणजे आपण जेव्हा कापा करू ना मस्त नक्षीमध्ये अशा ह्याच्या कापा येतात, नक्षी येतात पूर्ण. आणि ह्याच्या आपण काहीतरी म्हणतो ना आपण ह्याची भाजी पण बनवू शकतो आणि हे फ्राय देखील करू शकतो. आणि ही पण मला वाटतं तुरट लागते थोडीशी. अजून मी खाऊन बघितलं ना, मी ही पहिल्यांदा ट्राय करणार आहे. तर मी हा एवढ्या घेऊन आलोय. तर रानभाज्या खायला आपल्याला प्रचंड आवडतात. हे बघा. तर मित्रांनो, ह्या होत्या त्या रानभाज्या ज्या आपण विलेपार्ले मार्केटमध्ये जाऊन आणल्या. तर इथे मी तुम्हाला काय काय दाखवलं, तर श्रावणी भेंडी दाखवली, हे बांबू दाखवले, त्यानंतर मी तुम्हाला आंबट चुका दाखवला, फोडशीची भाजी दाखवली, टाकळा दाखवला, ही कमल काकडी. आणखीन मी काय विसरलो असेल तर माहिती नाही. पण खूप साऱ्या रानभाज्या असतात, पण ह्या आपल्याला फार कमी मिळाल्या कारण की पाऊसच इतका पडतोय ना, त्यामुळे भाज्या येत देखील नाहीये. तर आता ह्या 5-6 भाज्या आहेत ना, ह्या मस्तपैकी मला आठवडाभरासाठी होतील. आणि ह्याचा तर मी वापर मस्तपैकी बटाटा म्हणून करणार. हे खूप टेस्टी लागतं, हे तुरट लागतं. आणि हे आपण काय करणार आहे, पहिल्यांदाच ट्राय करणार आहे. तर हे बघूया कसं लागणार आहे काय. पण आता आपण काय करतोय, तर आता आपण ही फक्त ना भेंडी मस्तपैकी फ्राय करणार आहे. मस्तपैकी गोडवरण, टॅमॅटोचं वरण बनवलं आहे, भात बनवलं आहे आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी ही श्रावणी भेंडी.
तर आजचा बेत असा आहे आणि बाकीच्या ह्या सर्व गोष्टी मी नंतर कटिंग करून ठेवणार आहे. आठवड्याभरासाठी आपल्या ह्या रानभाज्या होतील. म्हणजे पावसाळा जेव्हा सीझन सुरू होतो तेव्हा आपण नेहमी काय खातो, भजी खातो, कांदा भजी खातो गरमागरम, त्यानंतर बटाटा भजी गरमागरम खातो, या सर्व गोष्टी खातो. पण ना अशा रानभाज्या देखील ना आपण खाल्ल्या पाहिजेत. हे आपल्या शरीराला देखील खूप चांगल्या असतात आणि ह्या कशा सीझनल भाज्या आहेत, ह्या पावसाळ्यातच मिळतात. आता करटोली झाली, शेवळी झाली, तर शेवळी मी ह्या टायमाला आणली नाही कारण की शेवळ्याचा ब्लॉग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे आणि तो खूप प्रचंड चाललेला व्हिडिओ आहे. शेवळ्याची भाजी कशी साफ केली जाते, कशी कापली जाते, त्यानंतर ती कशी बनली जाते, त्याची प्रोसेस कशी, खूप लेंदी प्रोसेस आहे. पण ती भाजी ना मटणाला देखील फेल करते, इतकी त्याची सुंदर टेस्ट आहे. तर त्याचा मी ब्लॉग आहे ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही जाऊन तो नक्की बघा. जर तुम्ही अजूनपर्यंत तो ब्लॉग बघितला नसेल तर मी स्वतः ती भाजी बनवली आणि मला ती खूप प्रचंड भाजी आवडते. आता ती 2 वेळेला मी ऑलरेडी त्याचा ब्लॉग टाकलेला आहे, त्यामुळे मी ह्या वेळेला ती भाजी आणली. तर ह्या वेळेला आपण बोलत दुसरं काहीतरी आपण ट्राय करू. तर ह्या वेळेला ह्या सर्व भाज्या आणलेल्या आहेत. आता काय करू माहिती का, आपण येतात आता भेंडी तर बनवणार आहे, पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये ना आपण हे जे शिंद आहेत ना ह्याचा आपण काय म्हणजे कशामध्ये मी उपयोग करणार आहे आणि ती रेसिपी पण जरा युनिक असणार आहे कारण की ह्याचा वापर त्याच्यामध्ये होणार. तर मी हे साफ कसं करतात, कटिंग कसं करतात, काय ह्याची प्रोसेस आहे भाजी बनवण्याची, ते पण आपण सगळं नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघू आणि त्यानंतर आपण याचा एक ब्लॉग बनवू. अरे मस्तपैकी अशाच पावसामध्ये मस्तपैकी या रानभाज्या खायच्या, शरीराला पण चांगलं. फक्त काय थोडंसं साफ करायचं थोडंसं फक्त प्रॉब्लेम आहे, पण ठीक आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये मेहनत केल्यानंतरच ती बोलतात त्याची चव चांगली लागते, तसं आहे. इझी गोष्टी मिळतात त्याची काय व्हॅल्यू नसते ना रे. आता हे पण किती कष्ट आहेत, एवढं लांब जाऊन या रानामध्ये आणि मग त्या भाज्या शोधा. आता ही टाकळ्याची भाज्या आम्ही साफ करतोय. इथे बघा, इथे ही श्रावणी भेंडी आहेत ना, ही अशी मस्तपैकी कट करून घेतलेत आणि आता हीच आता आपण बनवणार आहे. आणि ह्या भाज्या आहेत ना ह्या जरा साफ करून घेतो, म्हणजे कसं आपल्याला 4-5 दिवसाच्या आपल्या ह्या भाज्या होऊन जातील. चांगल्या साफ स्वच्छ करून ठेवल्या ना मस्तपैकी फ्रीजमध्ये आरामात होऊन जाईल. ह्या रानभाज्या आहेत ना ह्या लोकांना देखील माहिती होतील की कुठल्या कुठल्या रानभाज्या आहेत. तर आपल्याला तर इतक्याच माहिती आहेत, पण आणखीन देखील रानभाज्या आहेत, पण त्या लोकांना माहिती होतील की ह्या रानभाज्या आहेत आणि याची भाजी अशी होते. तर हाच एक ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न होता. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तुमची आवडती रानभाजी कुठली ते देखील मला कमेंट करून सांगा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ह्याच्या सोबत. तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि हो आपली काळजी घ्या.